सध्याचे जिंदल कंपनीतील आगीची काय परिस्थिती आहे? सध्या परिस्थिती पूर्ण आटोक्यात आलेली आहे. आम्ही रात्री जवळजवळ 2-2:30 वाजेपर्यंत होतो. 2-2:30 वाजता मागे जे टँक आहेत त्या टँकला वाचवण्याचा प्रयत्न करतोय आणि ज्यावेळेस त्या ग्रामस्थांचे आम्हाला मेसेज यायची की बा आम्ही गाव पूर्ण खाली करतोय आणि त्या गोष्टीचं आम्हालाही टेन्शन आलं की आता नियोजन काय करायचं. पण त्याच वेळेस आमचे डेप्युटी फायर ॲडवायझर श्री किरण हत्याळ सर आणि आमचे CFO श्री संजय बैरागी सर आणि MDCचे श्री मांगलकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ते नियोजन चालू केलं आणि मध्ये एंट्री केली आणि एंट्री केल्यानुसार बुवा ही आग कशी पसरणार नाही याचं आम्हाला पहिले नियोजन करायचं होतं आणि त्या नियोजनानुसार आम्हाला किरण हत्याळ सर यांचं मार्गदर्शनाखाली आम्ही ती जागा ब्रेक केली आणि पुढे आग कशी पसरणार नाही हा आम्ही प्रयत्न केला आणि त्याला आम्हाला यश मिळालं आणि पुढील जो मोठा होणारा अनर्थ होता की जे गाव खाली करायची वेळ आली होती तो अनर्थ टळला आणि त्याच्यामुळे आता आग पूर्ण शांत झालेली. आता फक्त कुलिंग करण्याचं काम आहे आणि आता पुढील कुठलाही धोका आता राहिलेला नाही आहे. नक्की काय काय केलं तुम्ही? आता आग जे नियंत्रणात आली सर फोमचा मारा केला तेव्हा काय काय करण्यात आलं? तर त्यावेळेस परिस्थिती खूप खराब होती. आग एकदम भयानक प्रकार होता आणि तिथपर्यंत आम्ही पोचू शकत नव्हतो. म्हणजे कमीत कमी लाखो लिटर तर फोम आम्ही त्याच्यावर मारला असेल. फोम मारायचो आणि पुढे जी आग न पसरू देण्यासाठी हा आमचा प्रयत्न होता. कारण ती पुढे जी घटना घडणार होती ती घडू नये याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाला आम्हाला यश आलं आणि पुढे त्यांचं अजून कंपनीचं बरंच काही मटेरियल आहे आणि ते मटेरियल पण वाचवण्यात आम्हाला यश मिळालेलं आहे. आगीचं कारण समोर आलं त्या सगळ्या? आगीचं कारण काही सांगू शकत नाही. कारण सुरुवात जी झाली ती स्क्रॅप यार्डपासून झाली. त्यांच्या तिथून सुरुवात झाली, ती कंट्रोल झाली नाही आणि त्याच्याच बाजूला लोडिंग अनलोडिंग हे सुद्धा आहे आणि ती आग त्याच्यापर्यंत पसरल्यामुळे ही आग पूर्ण कंपनी आगीच्या स्थानी सापडली. एकूण किती प्लांट आहे आणि किती नुकसान झाले? किती प्लांटवरचं नुकसान? नुकसानीचा अंदाज सर आपण काही सांगू शकत नाही. पण प्लॅन्ट त्यांचे कसं एकाला एक असे कनेक्ट असल्यामुळे आणि ती आग अशी पसरत गेलेली. किती प्लांट सगळेच जळून खाक झाले? आता A, B आणि C असे 3 त्यांचे प्लॅन्ट आहेत आणि ते तिघं प्लॅन्टला आग लागली. सर साधारण काल जेव्हा प्रोपेन गॅसच्या टाक्या वाचवत असताना अजून काही टाक्या निदर्शनास आल्या ज्या फ्लेमेबल केमिकल होते त्याच्याविषयी सांगा. प्रोपेन टँक्स जे आहे ते टँकचे आम्ही त्याचा तर वाचवण्याचा प्रयत्न केला, त्यात आम्हाला यश मिळालं आणि त्याच्या मागे अजून कंपनीच्या असिस्टंट जे आहेत त्यांनी सांगितलं की अजून मागच्या बाजूला 2 टाक्या आहेत तर त्या टाक्या वाचवल्या तर आपला जे म्हणजे जे आजूबाजूचे जे गावं आहेत ते आपली सुरक्षित राहतील. त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न केला आणि त्या टाकीपर्यंत पोहोचलो आणि त्या टाकीपर्यंत आग कशी जाणार नाही त्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाला आम्हाला यश मिळालं. रात्री कंपनीच्या लोकांनी आम्हाला JCB पोकलँड ट्रक दिले आणि तो पूर्ण माल उचलून त्या ट्रकमध्ये लोड केला आणि ती जागा ब्रेक केली आणि जागा ब्रेक झाल्यामुळे ही आग पुढे पसरली नाही. आग नक्की का भडकत होती? पेट्रोल हे जे याचे जे मटेरियल आहे तो पेट्रोलियमयुक्त मटेरियल आहे. सगळं पेट्रोलियमयुक्त मटेरियल असल्यामुळे ही आग जास्त प्रमाणात भडकत होती. अजून एक धूर दिसतोय सर. हो, आता जो धूर आहे त्याची जी तीव्रता होती, पहिले धूर आपल्याला काळा दिसत होता, तो ब्लॅक दिसत होता. तो काळा धूर दिसतं कारण असं की ती आग पूर्ण भडकत होती. पण आता जो धुरामध्ये बदल झालेला आहे याचा अर्थ असा की आग आता शांत होते.